नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात पायलटने फ्युएल स्विच बंद केल्याचं आलं समोर. त्याचप्रमाणे अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला का? आमदार अमोल मेटकरींचा सवाल. या संदर्भातही चौकशी झाली पाहिजे, मेटकरींची मागणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूरमधील आलिशान घर गडकरीवाडात चर्चेत. नितीन गडकरी यांनी सहकुटुंब या घरात केला गृहप्रवेश. नागपूरच्या कडक उन्हाळ्यातही हे घर नैसर्गिकरित्या राहते थंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी दरम्यान उभारण्यात आलेल्या मेलोडी रोडचं उद्घाटन. वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जय हो गाण्याची धून ऐकू येणार. फडणवीसांची माहिती. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील शिक्षक कर्मचाऱ्यांकडून महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध आर्थिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा समितीचे सदस्य डॉक्टर नितीन कोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने भेट दिली असता वाद. दीक्षाभूमीच्या अध्यक्षांकडून महिलांशी गैरवर्तन. बीडमध्ये काल पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं डीजी कार्यालयाकडून मैदानी चाचणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. सायंकाळी 5 वाजता होणार मैदानी चाचणी. ऊन जास्त पडत असल्यानं हा निर्णय. धुळे शहरात हमाल मापाडी कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी पारोळा चौफुली परिसरात रास्ता रोको आंदोलन. काही काळ वाहतूक विस्कळीत. साक्री आणि पिंपळनेर भागात अद्याप माथाडी कामगार कायदा लागू न झाल्यामुळे कामगारांमध्ये मोठा असंतोष. राज्यातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर कर्मचारी शिक्षकांकडून धरणे सत्याग्रह आंदोलन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही विविध शासकीय कर्मचारी शिक्षण संघटनांकडून निदर्शने. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटक संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन. केंद्र सरकारने केलेल्या कामगार कायद्यातील बदलाच्या विरोधात कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून एक धरणे आंदोलन. वर्ध्याच्या आर्वी शहरातून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अमरावतीत आढळला मृतदेह. शेख शाहरुख शेख रऊफ या तरुणाचा संशयास्पद मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी आर्वी पोलीस स्टेशनमध्ये जमवत घातला घेराव. महाडच्या आसनपोळी येथील झालेल्या घरफोडीतील चोरट्याला पोलिसांकडून 8 तासात बेड्या. आरोपी यश गायकवाड कडून ड्रिल मशीन, स्क्रू गन मशीन, ड्रिल बीट सेट बॉक्स आणि 2 स्क्रू बॉक्स हस्तगत करण्यात आले. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.